सर्वांना माझा नमस्कार। तर मित्रांनो, आता आम्ही प्रयागराज पोहोचलेला आहोत। स्टेशनवर लईच गर्दी होतं, त्यामुळे आम्ही ब्लॉग नाही बनवला आणि आता ब्लॉग इथं स्टार्ट केलेला आहे। खूपच गर्दी होता, त्यामुळे म्हणजे असं वाटत होतं अब सही रील बनी है, कवा आपण घरी पोहोचाव। अभी घर पहुंचे ना अपने। तर आता बरं वाटते थोडासा। आणि महाराष्ट्र की रेल्वे जेव्हा आम्ही बसलेलो होतो ना, तेव्हा ये यहाँ की है, मराठी सिखाते असं म्हणजे भारी वाटत होता। एसीच्या गाडी होता आणि आता तरी गर्दीमध्ये मला गर्दीमध्ये आहे ना खूपच वैताग, असं टेन्शन होतं की कवा आपण घरी पोहोचव। तर आता सध्या प्रयागराज स्टेशनवर आम्ही आहोत। हे बघा भैया घेऊन चालले ते आमच्या घरी आहे। आम्ही घरी नाही चाललोय, माझी दीदी आहे ना त्यांच्या घरी जाणार डायरेक्ट। तर मित्रांनो, आता रिक्षा निघालेत आता माझी बहिणीच्या घरा साईड। आणि इकडे बघा आमचे सगळं बसलेलं आहे। अहो कसं वाटलं? लय भारी वाटलं। रेल्वेत कसं वाटलं? रेल्वेत कसं रेल्वेत पण लय भारी वाटलं, पण मी चुकलेलो रस्ता आता येताना। मित्रांनो, लई दिवसांनी आलो ना आम्ही आणि एक दीड वर्ष झाला असेल आम्ही आता प्रयागराज आलेत। आणि आता सध्या म्हणजे भारी वाटते। तुम्हाला सांगते, जेव्हा आपले उन्हाळ्याच्या दिवशी असते ना, तेव्हा तुम्ही एसीचं तिकीट काढत जावा, नाही तर स्लीपरचं तिकीट काढलं ना तर खूपच गरम होतात। आणि भारी वाटलं। आणि मित्रांनो, टायमिंगला आम्हाला पोहोचवलंय ट्रेननी, म्हणजे टायमिंगला आम्ही पोहोचलेलो आहोत। किती टाइम लागला? बरोबर 24 तास लागले आणि टायमिंग वरती पोहोचवलं मित्रांनो। धन्यवाद भारतीय रेल। हो, काल आम्ही किती वाजता बसलेला? काल आपण 5-4:30 ला बसलेलो, 4:30 वाजता आणि 5 ला पोहोचवलं, म्हणजे अर्धा तास थोडासा लेट झाला। तरी आपण आता 6:30 वाजेपर्यंत घरी पोहोचलो। यूपी फिरायला तुमच्या मम्मी मामाचं गावाला। मित्रांनो, अभी शिल्पा के घर जा रहे हैं हम। शिल्पा के दीदी के घर। अभी यहाँ आए तो यही बोलना पड़ेगा, शिल्पा के घर आ गए। शिल्पा के घर आ गए। मित्रांनो, आता रिक्षावर बसलेला आहे आणि स्टेशनवर खूपच गर्दी होता, त्यामुळे मी व्हिडिओ नाही बनवला। मला वाटलं जेव्हा मी रेल्वेवरून खाली उतरते तेव्हा मी एक शूट घ्यावा, पण एवढ्या गर्दी होता, 4-4 बॅगा पोरं पण आम्ही पण, त्यामुळे व्हिडिओ नाही घेतला। ते व्हिडिओ स्किप केलेला आहे। तर पुढचे व्हिडिओ बघा, अजून तुम्हाला खूपच मजा येईल। आता आम्ही चालले ते घरी पोहोचल्यानंतर सगळ्यांच्या रिॲक्शन बघू कसं असते, तर असं व्हिडिओमध्ये बनवू राहा। आम्ही यूपीला चाललोय। मामाच्या गावाला आलोय। यूपीत आले म्हणा, मामाच्या गावाला आलोय। मामाचे गावाला आलोय। हाय देवा, हाय करा, हाय हाय। त्याला पण वाटते कुठं आलोय आम्ही। तर असंच व्हिडिओमध्ये बनवणार मित्रांनो। चला पुढचा प्रवास तुम्हाला दाखवते। अनुसला हा मित्रांनो, इकडं हाँ वो आए थे ना हम कुंभ मेले में। तर मित्रांनो, ही गंगा नदी आणि तिकडं पलीकडे जी आहे गंगा जमुना सरस्वती, असं त्यांना 3 नद्यांचा संगम आहे। आणि आता आम्ही चाललो त्या ब्रिजवरनं। आम्ही कुंभमेळ्यात ह्या ब्रिजवरनं लय वेळा चालत गेलोय, कारण की गाड्याच भेटत नव्हत्या कुंभमेळ्यामध्ये मित्रांनो। लय गर्दी होते ना। तिकडे बघा रेल्वे पूल आहे, तो रेल्वेसाठी ब्रिज आहे आणि हा आपल्या गाड्यांना जाण्यासाठी पूल आहे। आणि इकडे बघा, तिकडं ते जे मोठ्या बिल्डिंग दिसतात मित्रांनो, तिकडं त्या साईडला मित्रांनो नेणी आहे। आणि इथं जी आहे ती शिल्पाताई तुमची बघा काय करते। तिकडे संगम आहे, आपले कुंभमेळ्याचा अंघोळ वगैरे करतो संगम आहे, गंगा जमुना सरस्वती। आणि ब्रिज वरती आता तर कमच म्हणजे जेव्हा ही असते कुंभमेळा असते, खूपच गर्दी असते। ते ट्रेन आली बघा मित्रांनो, ट्रेन आलेली आहे आणि पूल खूप मोठा आहे, बघत असाल तुम्ही। ट्रेनचं ब्रिज आहे, पलीकडे ट्रेनचा ब्रिज आहे, तो पण नवीन पूल झालेला आहे। त्याच्या आधी आम्ही एकदा आलो तेव्हा नव्हता। लाईट लागलेला होता कुंभमेळ्यामध्ये, लाईट ह्याच्यावरती ड्रोन शो वगैरे लाईट लागलेले होते आणि सगळं पट्टगन झाले। नदीला पाणी आल्यानंतर ह्याच्यात सगळं पाणी असतं मित्रांनो। बघा इकडे पण सगळीकडे पूल खूप मोठा आहे, दिसत असेल तुम्हाला।
मोबाईल बघा पडेल बिलं. तुम्हाला झोपलेला मारुती बघायचं असेल तर नक्की कमेंट करून सांगा. हा मित्रांनो, झोपलेला मारुती बघायचा असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आम्ही जाणार आहे तिथं पाया पडायला. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटतोय ते नक्की कमेंट करून सांगा ना. असेच एक से बढ़कर एक ब्लॉग तुम्हाला येणार आहेत बघायला. त्यामुळे हसून खेळून आनंदात राहा. हो, एन्जॉय. व्हिडिओ मध्ये असंच कंटिन्यू राहा मित्रांनो. मस्त आणि मज्जा येणार आहे. तर फायनली मित्रांनो, आता आम्ही घरी पोहोचलो. नंतर एक सुक्कू आहे. सुक्कू म्हणजे आमचे दीदीचे घरी एक. त्यांनी आम्हाला ओळखलं पण बाकी कोणीच ओळखलं नाही. कारण की आमचा 4 दिवस रेल्वेत बसून अवतारच तसा झालाय. हा. तिकडे स्टेशनला 4 दिवस आणि रेल्वेमध्ये 2 दिवस, असे 6 दिवस आमचे नुसते बसण्यावरच गेलेत. आणि आता आल्या आम्ही आता बसलेलो होतो 5 मिनिटं. आणि तुम्हाला सांगते म्हणजे सगळे सोबत आम्ही भेटल्यानंतर म्हणलं आता तुम्हाला घर दाखवते कसं काय आहे. घर बघा मित्रांनो, पण त्याच्या आधी पेरूचं झाड बघा. ह्याला किती पेरू लागलेत बघा रे मम्मी. पण बारीक आहे हो. गेल्या वारी मोठं होतं नाही का खायला. हे बघा पेरूचं झाड. हे का नारळ आहे, नारळ. हे बघा एक नारळाचं झाड लावलेलं मित्रांनो. लय मोठं होणार आहे. आणि इकडे बघा फुलाचं एक झाड आहे. आताच लावलेलं आहे. कंपाऊंड केलेलं आहे बघा. कंपाऊंडच्या आताच आहे. हे वाघ बनवलाय शिल्पाच्या पप्पांनी. हे माझ्या पप्पानी वाघ बनवलेला आहे. आणि घर अजून कलर नाही झालेला आहे मित्रांनो. तर काहीच असं बघा कसं म्हणजे ही मनामध्ये काही आणू नको. आणि चला तुम्हाला स्लॅबवरती तुम्हाला घेऊन चाललेलं आहे. हे जांभळाचं झाड आहे. जांभळाचं झाड. चला वरती जाऊया स्लॅबवरती. तो चला मित्रांनो, आता मी चालले ते स्लॅबवरती. आणि पायऱ्या चढून तर कंटाळा आलेत. लय वरती आलेत मित्रांनो. हे बघा वरनं तुम्हाला सगळं दिसतं, सगळ्यांचे घर. हा, हे आता बनवलेत मला वाटतंय, पहिले नव्हतं. हे बघा, खाली बघा. हे बघा स्लॅबवरती चढल्यानंतर कसं दिसतंय. हे आहे नगरी प्रयागराजचं. पाऊस आलाय का काय इकडे काय माहिती बा, पाणी कसं काय झालं असेल. हे आहे आपले जामुनाचं झाड. जामुन का पेड़ है. और वो जामुन हमें जो बहुत ज्यादा पसंद है, फेवरेट है. संगम. हाँ, उस तरफ है संगम. उस तरफ संगम है, उस तरफ अयोध्या है. अयोध्या. अरे यहाँ से नहीं दिखा दो जी, जाने के बाद दिखाएंगे. चलो नीचे. चलो. ए बघा कुकुनी. हा, चला की तुम्ही पडचल. हे बघा छतवर शेळ्या बेळ्या सगळे आहे मित्रांनो. सगळ्यांचे छतवर काय शेळी बकरी आहे बा. कसं चालतं ते. सुबह हुआ था. तर मित्रांनो, कसा वाटला हा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. आणि ह्याच्या पुढचे व्हिडिओ असेच पडत राहणार आहेत. त्यामुळे व्हिडिओमध्ये मजा घेत राहा. आणि जे माझे घरचे मेंबर्स आहे ना, माझी जे फॅमिली आहे, ते व्हिडिओमध्ये काय येत नाही माहिती का. ते म्हणतात त्यांच्या म्हणजे ख्वाहिश आहे की 1 मिलियन लवकरच लवकर होऊ. तिच्या घरच्यांची ख्वाहिश आहे की आमचं 1 मिलियन लवकर व्हावं, म्हणून ते व्हिडिओमध्ये येत नाहीत. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर 1 मिलियन पर्यंत पोहोचवून द्यायचे आहे ना. मग बघा सगळे फॅमिली तुम्हाला दिसणार आहे. हा, आणि नक्की दाखवे. म्हणजे ठराविक फॅमिली येणार आहे आणि ठराविक नाही येणार आहे असं आहे. तर हा व्हिडिओ इथंच एंड करते मित्रांनो. हा व्हिडिओ इथंच एंड करतो. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा. हसत खेळत आणि आनंदात राहा. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत तुम्ही सर्वजण मस्त आणि स्वस्थ राहा. बाय बाय.